8 वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एयरपोर्टचं लोकार्पणही होत है। यहाँ से न केवल विमान उड़ान भरेंगे बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी। मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 हवाई अड्डे थे। पिछले 10 सालों में ये संख्या बढ़कर दुगनी हो गई, 150 हो गई। मोदी जी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करत असतो। 8 वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचं लोकार्पणही होत आहे। मोदीजींचा जिथं हात लागतो त्याचं सोनं होतं, याचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय। मुरलीधरजींनी देखील त्याचा उल्लेख इथं केला आणि म्हणून हर एक विमान टेक ऑफ करता है, फिर वो लैंडिंग भी करता है। पर 2014 में मोदी जी ने जो टेक ऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए, ये हम सब लोग इसके साक्षी है। प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं। अटवली जाए तिथं। यह सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है, यह नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है। यहाँ से न केवल विमान उड़ान भरेंगे बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी। क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी। मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 हवाई अड्डे थे। पिछले 10 सालों में ये संख्या बढ़कर दुगनी हो गई, 150 हो गई। 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है। यह सिर्फ आंकड़ों की बात नहीं है, देश के आत्मविश्वास की कहानी है। मोदी है तो मुमकिन है, ये ऐसे नहीं कहते हम। आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की हा एअरपोर्ट हा याचा तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करतायत, परंतु लवकरच हिथ्रो वाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील, हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। या एअरपोर्टचं स्वप्न साकार करण्यासाठी सिडकोचं तसंच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चंही मी अभिनंदन करतो। देशातल्या सर्वात लांब भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं देखील उद्घाटन मोदीजींच्या शुभ हस्ते होणार आहे। पहिल्या टप्प्याला देखील हिरवा झेंडा मोदीजींनी दाखवला होता आणि उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गाने दक्षिण मुंबईशी जोडणारी ही मेट्रो देशाच्या सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं एक उत्तम नमुना, एक उत्तम उदाहरण असेल। 2-4 वर्षातच सर्व मेट्रो लाईन सुरू होतील। महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला जास्तीत जास्त 1 तासच लागला पाहिजे। हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते। कारण आपण पाहिलं की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले, त्यानंतर आघाडी आली, त्याने मेट्रो, नवी मुंबई एअरपोर्ट, समृद्धी, कारशेड, कोस्टल, अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकले
त्याला स्थगिती दिली. आणि म्हणूनच जेव्हा 2022ला आपलं सरकार महायुतीचं आलं त्यावेळेस हे स्थगिती सरकार आपण हटवून टाकलं, सगळे स्पीड ब्रेकर आपण उखडून टाकले आणि त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये या राज्याचा विकास डबल वेगाने होतोय. मोदीजींच्या आशीर्वादाने देशातले सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत आणि मोठ्या प्रकल्पांची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत. डबल स्पीडने विकास करत असताना राज्यातल्या अन्नदात्या लाडक्या शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही. आज अजितदादांनी मगाशी सांगितलं, आज आपला शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एक 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्दही आम्ही पाळलेला आहे. आणि म्हणून मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार भी किसानों के पीछे हमेशा खड़ी रही है और पीएम किसान सम्मान निधि के माध्यम से मोदी जी ने अब तक राज्य के किसानों को 33,565 करोड़ रुपए दिए हैं. विपक्ष के कुछ नेता कहते हैं क्या दिया क्या दिया, उन्हें ये दिखता नहीं है, ये आंकड़े पता नहीं है. आणि म्हणून पण आपल्या शेतकऱ्याला बळीराजाला याची पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणूनच 2004 से 2014 तक कांग्रेस सरकार ने महाराष्ट्र के विकास के लिए सिर्फ केवल 2 लाख करोड़ दिए थे, लेकिन पिछले 10 सालों में मोदी जी ने महाराष्ट्र को डबल टिबल नहीं 5 गुना 10 लाख करोड़ रुपए महाराष्ट्र के विकास को दिए हैं. और हमें विश्वास है आगे भी ये सहायता ऐसी शुरू रहेगी. मोदीजींचे हात हे देणारे आहेत, काँग्रेस आघाडी सारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाही आहेत. काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, मोदीजींचं नेशन फर्स्ट, हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून कांग्रेस ने की देश की बर्बादी, अब देश देख रहा है विकास की आंधी और इसका एकमेव कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ये मैं विश्वास के साथ कहना चाहता हूं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल, विजयी पताका फडकवणार. महायुती याबाबत माझ्या मनात शंका नाही आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे असा मी विश्वास व्यक्त करतो. जाता जाता एवढंच सांगतो, आनंदात ठेवू इथला वारकरी, आनंदात ठेवू इथला शेतकरी, आनंदात ठेवू इथला कष्टकरी. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी. मैं पुनः एकदा, मैं फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं. ऐसा ही आपका आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन महाराष्ट्र के साथ रहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.